नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण ज्वर म्हणजे ताप या आजाराची लक्षणं आणि त्यांच्यावर घरगुती करण्यात येणारे पथ्य आणि उपचार याबद्दल बघणार आहोत. साधारणतः ताप या आजाराची उपस्थिती आहे अशी दर्शवणारी चिन्ह किंवा लक्षणं म्हणजे उच्च तापमान, टेम्परेचर वाढणं, डोकेदुखी, शरीरातील स्नायूंचे दुखणे, डोळ्यांची जळजळ म्हणजे आग होणं, भूक न लागणं, जीभ ही कोटेड असणं म्हणजे कोटेड टंग म्हणजेच जिभेवर पांढऱ्या रंगाचा खूप मोठा थर असणं, लाळेचे उत्पादन जास्त होणं म्हणजेच मळमळ किंवा शरीरामध्ये जडपणा इत्यादी लक्षणं असतात. तसेच अंग मोडून घ्यावेसे वाटणे, अंग दाबून घ्यावेसे वाटणे ही देखील लक्षणं उत्पन्न होऊ शकतात. अनेक आजारांमध्ये लक्षण स्वरूपात देखील ताप असतो, जसं ब्रॉन्कायटिस, कावीळ, क्षयरोग, मलेरिया, गोवर, इन्फेक्शन्स इत्यादी अनेक प्रकारचे आजार आहेत की ज्यामुळे त्यांच्या लक्षणांमध्ये ज्वर किंवा ताप हे लक्षण निर्माण होत असते. याच्यामध्ये प्रामुख्याने हलका घाम येईल अशा पद्धतीने जर आपण व्यवस्था केली तर ताप उतरण्यास मदत होते. ब्लँकेटने झाकलेल्या पलंगावर 10 ते 20 मिनिटं झोपल्याने देखील अशा स्वरूपाचा घाम येऊ शकतो. तसेच आहारात सूप पिणे, घाटा, ज्वारीचा घाटा किंवा एखादं गरम द्रव किंवा गरम पाणी, गवती चहा पिऊन देखील अशा प्रकारचा घाम आपल्याला येऊ शकतो. आहाराच्या बाबतीत पचायला हलका असा आहार, उकळलेल्या वाफवलेल्या भाज्या, भाज्यांचे सूप, फळं आणि फळांचे रस, गाईचे दूध, त्याचप्रमाणे मुगाची पातळ खिचडी इत्यादी घेतल्यास उत्तम. पचायला जड असणारे कोणतेही अन्न, आहार हे घेऊ नयेत. तळलेले पदार्थ, फास्ट फूड, मांसाहार आणि कच्चे पदार्थ पूर्णतः वर्ज्य करावेत. रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी. तसेच अतिथंड पदार्थ, अतिउष्ण पदार्थ, अतिथंड हवेत जाणे, अतिउष्णतेत जाणे, परिश्रम, व्यायाम, मानसिक ताणतणाव इत्यादी गोष्टी टाळाव्यात. शक्य तितक्या लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्यावा. वैद्यकीय सल्ल्याखेरीज ताप घालवण्याचा विचार धोकेदायक ठरू शकतो. नमस्कार.